नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल होणार आहे असे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्याला एक माहिती दिलेली आहे। तर कोणत्या महिला या योजनेमधून बाद होणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, तरच तुम्हाला कळणार आहे की कोणत्या महिला आहे की ज्या या योजनेमधून बाद होणार आहे। तर सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजना। या योजनेमध्ये काही अर्जाची पडताळणी होणार आहे की आणि ते अर्ज बाद होणार आहे असे आदिती तटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, अशी घोषणा सुद्धा केलेली आहे। लाडकी बहीण योजनामध्ये काही अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे आणि ज्यांच्या नावावर चारचाकी वाहने आहे ते या योजनेतून बाद होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे। आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक शासन निर्णय कोणताही बदल केला जाणार नाही, म्हणजे या शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही। आपल्याकडे जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल ह्या महिला यासाठी पात्र आहे। ज्या महिलांकडे चारचाकी वाहने नसतील त्यासुद्धा या महिला यासाठी पात्र आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। ज्या महिलांकडे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना याचा काहीही प्रॉब्लेम नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। काही अर्जाच्या बाबतीत काही पडताळण्याची प्रक्रिया करत आहोत असं देखील आदिती तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे। आदिती तटकरे यांनी राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत काही तक्रारी आल्या होत्या। आधार क्रमांक आधार कार्ड हे मिसमॅच असल्याची तक्रारी आल्या होत्या। त्यातच त्यांनी बँक खात्यामध्ये नाव आणि आधार कार्डवरील नाव माहिती जुळत नसल्याची त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, मिळत नाहीत असंही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणी यंत्रणा तयार करत आहोत असंही त्यांनी देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे। शासन निर्णयामध्ये बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। आदित्य तटकरे यांनी असंही म्हटलं आहे की शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। त्यातच त्यांनी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर त्यामध्ये योजनेचा लाभ मिळणारच आहे। तर काही महिलांकडून ऑफलाईन अर्ज आणि ऑनलाईन अर्ज देखील आले होते। तर काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे। चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावरती असतील आणि तरी देखील त्यांनी अर्ज केला असेल तर अशा नावाचा शोध घेतला जाणार आहे। परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल असं देखील आदिती तटकरे यांनी संवाद साधताना म्हटलं आहे। आधार कार्ड आणि बँकेच्या नावामध्ये तफावत असल्याचे ते अर्जदार पात्र असणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। तर डिसेंबर मधला 1500 रुपये प्रमाणे 2100 रुपये कधी मिळणार याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्यातला हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला होता। आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे, म्हणजे आतापर्यंत 6वा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। एकूण 9000 रुपये रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे। 1500 रुपये प्रमाणे एकूण 6 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 9000 रुपये हे जमा झाले आहेत आणि डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयेनुसार महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे। महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून आता 2100 रुपये कधी करणार याकडे महिलांचं लक्ष आता लागलेलं आहे। तर लवकरच आता हे जे काही 1500 रुपये आपल्याला मिळत आहे दरमहा, तर त्याचे 2100 रुपये कधी मिळणार आहे याच्याकडे लाडक्या बहिणींचं आता लक्ष लागलेलं आहे। ते सुद्धा लवकरच होईल असं सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।